न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। आत्ताची या क्षणाची एक महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली असून एकच खळबळ उडाली आहे। अकोले शहरातील अगस्ती मंदिराजवळील एका अवैध सावकारी करणाऱ्या प्रतिष्ठित सावकाराच्या घरी सहकार विभाग अकोले व अकोले पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने धाड टाकण्यात आली असून या सावकाराच्या घरी झाडाझडती सुरू झाली आहे। सहकार सहाय्यक निबंधक अकोले कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार श्री जोरगील, त्याचबरोबर श्री भालेराव पावसे, काळे, मनीषा पारधी, घुले मॅडम यांच्या या पथकामध्ये समावेश असून सकाळपासूनच इथे या सावकाराच्या घरी झाडाझडती सुरू करण्यात आली आहे। दरम्यान या सावकाराच्या लेखी तक्रारी सहकार खात्याला प्राप्त झाल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आल्याने अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे। झाडाझडतीमध्ये आणखी आता काय काय सापडणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। दरम्यान अकोले शहरात आणि तालुक्यात अवैध सावकारी मोठ्या प्रमाणावर बोकाळली असून अवैध सावकारांच्या प्रचंड व्याजाने अनेक कुटुंब आज रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे। 3, 5, 10 आणि त्याचबरोबर 15 आणि 20% अशा मोठ्या प्रमाणावर व्याजानं हे अवैध सावकारी मंडळी सर्वसामान्यांना पैसे देतात, त्यामध्येच आर्थिक कोंडी निर्माण होते आणि ही कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे वैतागलेल्या सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, मजूर यांनी आजारपण, लग्न, शिक्षण, तातडी यासाठी मोठ्या प्रमाणावर जास्त टक्केवारीत हे पैसे घेतल्याने हे सर्व लोक आर्थिक कोंडीत सापडल्याने ही कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे। तर काही लोकांनी आत्महत्या देखील केल्याचे आपण गेल्या काही दिवसांपूर्वी पाहिले होते। अकोले शहरामध्ये अशा प्रकारची अवैध सावकारीवर धाड पडल्याने एकच खळबळ उडाली असून अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। दरम्यान या संदर्भानं कोणता गुन्हा दाखल करण्यात येतो हे पाहणं अत्यंत आता महत्त्वाचं ठरणार आहे। आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास। स्वागत करतो। नमस्कार, मी श्रीनिवास रेणुकदास। आज दिनांकमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज सकाळ जी उजडली ती अवैध सावकारांच्या संदर्भामध्ये विरोधी आजची सकाळ उजडली। खऱ्या अर्थानं अकोल्यातील एका सर्वसामान्य नागरिकाने सहकार विभागाला एक अवैध सावकारी करणाऱ्यांच्या संदर्भामध्ये एक लेखी तक्रार दिली। त्यानंतर सहकार सहाय्यक निबंधक अकोले कार्यालय, त्याचबरोबर अकोले पोलीस ठाणे यांच्या वतीनं तातडीनं त्या ठिकाणी अवैध सावकारी करणाऱ्याच्या घरी धाड टाकण्यात आली असून त्या ठिकाणी झाडाझडती त्या ठिकाणी सुरू आहे। परंतु दरम्यान ही झाडाझडती सुरू असतानाच अनेक प्रश्न खऱ्या अर्थाने अकोले तालुक्याच्या या पटलावर या ठिकाणी निर्माण झाले आहेत। खऱ्या अर्थानं अवैध सावकारी करणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणावर संख्या अकोल्यामध्ये आहे। आपण जर बघितलं तर सहकार खात्याकडून जे लोक अधिकृतपणे सावकारी करतात त्यांची जर नावं आपण बघितली ती फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतकी नावं त्या ठिकाणी आहेत। परंतु अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये अकोले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अकोले असेल, राजूर असेल, कोतुळ असेल, त्याचबरोबर समशेरपूर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध सावकारी या ठिकाणी सुरू आहे। आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही वर्षापूर्वी आपण जर बघितलं असेल तर राजेंद्र आभाळे सारख्या एका तरुणाचा देखील अवैध सावकारीतूनच त्या ठिकाणी त्याची आत्महत्या त्या ठिकाणी झाली होती। अलीकडेच त्यानंतर कारखाना रोडवर सुद्धा एका तरुणाने त्या ठिकाणी आपले अवैध सावकारी मधूनच त्या ठिकाणी आपलं जीवन संपवलं होतं। त्यानंतर उंचकड्याचा एक बुद्रुकचा एक तरुण, एक व्यावसायिक, त्यानं सुद्धा या अवैध सावकारीच्या व्याजाला कंटाळून त्या ठिकाणी आत्महत्या करून आपलं जीवन यात्रा या ठिकाणी संपवली होती। परंतु आपण जर या ठिकाणी जर सगळं सविस्तर आपण जर या ठिकाणी अवैध सावकारीचा जर या ठिकाणी जर आपण माहिती जर घेतली तर अत्यंत खेदजनक आणि अत्यंत संतापजनक गोष्टी आज या ठिकाणी समोर येत आहेत। आज सकाळी ज्यावेळेस आम्ही आज दिनांकला ही बातमी केल्यानंतर अनेक आज दिनांकच्या कार्यालयामध्ये फोन खणखणत होते। अनेक अवैध सावकारीला वैतागलेले लोक या ठिकाणी त्यांची भावना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी व्यक्त करत होते। आणि तुम्ही जर या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर अवैध सावकारी या ठिकाणी तालुक्यामध्ये बोकाळले आहे। खऱ्या अर्थानं तुम्ही जर या ठिकाणी बघाल तर या अवैध सावकारीच्या माध्यमातून अनेक जणांना आपली शेत, जमीन, त्याचबरोबर घरे, दुकाने, त्याचबरोबर गाळे विकण्याची वेळ त्यांच्यावर त्या ठिकाणी आलेली आहे। तुम्ही व्याजाचा दर या ठिकाणी जर बघितला तर 3% महिन्याला 100 रुपयाला, 5%, 10%, 15%, 20%, 25%, 30% या ठिकाणी ही लोक
पैसे या ठिकाणी घेतले जातात. त्याचबरोबर काही जे सर्वसामान्य जे व्यापारी जे आहेत, हातावर जे ज्यांचं पोट आहे, जे रोजंदारीने या ठिकाणी जातात किंवा छोटे मोठे या ठिकाणी व्यवसाय करतात, हे मंडळी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यांना बँका या ठिकाणी कुठलंही मॉर्गेज नसल्यामुळे पैसे देऊ शकत नाही, कर्ज देत नाहीत. त्यामुळे यांना अवैध सावकारांकडून या ठिकाणी पैसे घेतले जातात. आणि हे अवैध सावकार जे आहेत तर यांचा जर तगादा जर तुम्ही या ठिकाणी बघितला तर अनेक लोक आज या ठिकाणी या टेन्शन मध्ये आहेत, स्ट्रेस मध्ये आहेत, आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जर बघाल तर आता अलीकडचीच एक घटना या ठिकाणी आहे. अभिनव परिसरामध्ये एक शेत जमीन होती, त्या ठिकाणी एका अवैध सावकाराने त्या ठिकाणी त्यांच्यावर टाच लावली होती. ती जमीन सुद्धा त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला विकावं लागली. त्यानंतर त्या टेन्शन मध्ये त्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी मृत्यू देखील झालेला आहे. ढोकरीमध्ये सुद्धा एक घटना घडली होती, त्या ठिकाणी सुद्धा एका अवैध सावकारामुळे त्याला जमीन त्या ठिकाणी अलीकडे काळामध्ये विकावं लागली होती. अनेक अशा घटना या ठिकाणी आहेत. तुम्ही जर या ठिकाणी जर म्हणाल या अवैध सावकारीमध्ये कोण कोण लोक आहेत, तर याच्यामध्ये कार्यकर्ते आहेत, याच्यामध्ये पुढारी आहेत, याच्यामध्ये व्यापारी आहेत, याच्यामध्ये अनेक तरुण या ठिकाणी या अवैध सावकारीमध्ये या ठिकाणी उतरल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या संदर्भाने आपण खऱ्या अर्थानं आज दिनांक या ठिकाणी आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या संदर्भाने एक मोठी मोहीम या ठिकाणी आपण उघडणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं मी या सगळ्या लोकांना आवाहन करतो की जे खऱ्या अर्थानं अवैध सावकारीमध्ये ज्यांचे पिळले जात आहेत अशाने पुढे यावं. तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आपण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करू. अकोले पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुद्धा आज या ठिकाणी आवाहन करण्यात आलं आहे की सहकार विभागाच्या माध्यमातून सुद्धा आवाहन करण्यात आलं आहे की खऱ्या अर्थानं जे अवैध सावकारीच्या माध्यमातून पिळले जात आहेत, खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जे जेरीस आलेले आहेत अशा लोकांनी त्यांची सगळी अधिकृत तक्रार या ठिकाणी नोंदवली पाहिजे. खऱ्या अर्थानं त्यांचं नाव त्या ठिकाणी गुप्त ठेवण्यात येत आहे आणि त्यामुळं ही जी काय अवैध सावकारी करणाऱ्या लोकांवर खऱ्या अर्थाने या ठिकाणी टाच बसल्याशिवाय राहणार नाही. आणि खरं सांगतो तुम्हाला मी, अवैध सावकारीचे अनेक किस्से, अनेक घटना आणि घडामोडी या ठिकाणी समोर येत आहेत. आणि गेल्या कालखंडामध्ये पत्रकारिता मी करत असताना अनेक लोक या ठिकाणी या माध्यमातून हे सगळं सांगत असतात. तुम्हाला सांगतो अनेक घटना आणि घडामोडी घडत आहेत. अकोल्यामधलाच एक तरुण आहे, वेल्डिंगचं दुकान होतं, त्याने अशीच या पद्धतीने या सगळ्या सावकारांकडनं एक टोळी आहे सावकारांच्या अकोल्यामध्ये, ह्यांनी बरोबर सगळ्यांनी एकत्र यायचं आणि त्याला बरोबर पिळवणूक करायची. त्यानं त्या ठिकाणी त्या अवैध सावकाराकडनं एक कर्ज घेतलं. कर्ज घेतल्यानंतर तो ते कर्ज फेडू शकला नाही. अनेक धंद्यामधले मंदी आली, करोनाचा कालखंड आला. अशा कालखंडामध्ये ह्या सगळ्या सावकारांनी ह्या टोळीने त्याला त्या ठिकाणी अडचणीत आणलं, आर्थिक कोंडीत त्या ठिकाणी आणलं आणि त्याला त्याचं स्वतःचं दुकान विकावं लागलं, त्याचा बंगला त्या ठिकाणी विकावा लागला. आज तो तरुण या ठिकाणी धंदा तर बंद झाला, परंतु तो आज भाड्याच्या खोलीमध्ये रोजंदारीने दुसऱ्या दुकानामध्ये त्या ठिकाणी जातोय. अशा अनेक घटना या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये घडताना अत्यंत खेद वाटतोय, अत्यंत वेदना या ठिकाणी मनाला होत आहेत. मी खऱ्या अर्थानं अकोला तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांना सुद्धा आवाहन करेल की त्यांनी या संदर्भानं सुद्धा विधिमंडळामध्ये एक लक्षवेधी उपस्थित त्या ठिकाणी केली पाहिजे आणि हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला पाहिजे. अलीकडच्या विधानसभेमध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या ठिकाणी या अवैध सावकारांच्या किंवा अवैध सावकारीच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाचं विधान अलीकडच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की जर अवैध सावकारीच्या संदर्भानं जर पिळवणूक तुमची होत असेल तर तुम्ही थेट सहकार खाता असेल, पोलीस स्टेशन असेल, यांना थेट तक्रारी त्या ठिकाणी द्या, तुमचं नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही या अवैध सावकारीच्या संदर्भानं मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की जर तुम्ही असे कोणी जर अवैध सावकारीला जर बळी पडत असाल, पिळले जात असाल, तर तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं तक्रारी करा. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आज दिनांक खऱ्या अर्थानं अशा अवैध सावकारीचा देखील पर्दाफाश केल्याशिवाय आता राहणार नाहीये. अनेक लोक आम्हाला या ठिकाणी आज दिनांकला या ठिकाणी संपर्क करतायत आणि या सगळ्या अवैध सावकारीच्या संदर्भामध्ये पाडेच त्या ठिकाणी वाचत आहेत. आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास, कॅमेरामन आकाश भालेराव.